रामकृष्ण हरी. मागील 2 भागांमध्ये आपण वैदिक साहित्याचा सामान्य परिचय करून घेतला आहे. आता आपण या भागामध्ये ऋग्वेदाचा सामान्य परिचय करून घेऊ. वेद हा शब्द विद जाणणे या धातूपासून आला आहे. त्याचा अर्थ ज्ञान असा आहे. वेद हे 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर आपण आता ऋग्वेदाचा परिचय करून घेऊ. रचनेच्या दृष्टीने ऋग्वेद संहिता ही सर्वात प्राचीन आहे. संस्कृतात ऋच या धातूचा प्राथमिक अर्थ स्तुती करणे असा आहे. जिच्याद्वारे स्तुती केली जाते ती ऋच, आणि अशा ऋचांचा वेद म्हणजे ऋग्वेद. ऋचाम वेदः ऋग्वेदः. अगदी सुरुवातीच्या असणाऱ्या या वाङ्मयामध्ये प्राचीन ऋषींनी निसर्गातील तत्वांना देवता मानून केलेल्या स्तुतिरूप प्रार्थना आहेत. ऋग्वेद संहितेच्या 21 शाखा असल्याचा उल्लेख पतंजलीने आपल्या व्याकरण महाभाष्यात केला आहे. तथापि आज आपल्याजवळ शाकल ही एकमेव शाखा उपलब्ध आहे. ऋग्वेद संहितेची रचना 2 प्रकारे वर्णित करता येते. एक म्हणजे तिच्यातील अष्टकानुसार आणि दुसरे म्हणजे तिच्यातील मंडळानुसार. अष्टक रचनेनुसार सर्व मंत्रे 8 अष्टकात आणि प्रत्येक अष्टक 8 अध्यायात व प्रत्येक अध्याय 4-5 ऋचा असलेल्या लहान लहान वर्गात विभागला गेलेला आहे. मंडळ रचना बघितली तर ऋग्वेद संहितेत एकूण 1028 सूक्ते आहेत आणि ती सूक्ते 10 मंडळात विभागली गेली आहेत. ऋग्वेदाच्या 10 मंडळापैकी आधुनिक अभ्यासकांच्या मते भाषेच्या दृष्टीने विचार केला तर असे आढळते की 1 व 10 ही मंडळे कालदृष्ट्या उशिरांची आहे. त्यातील 2 ते 8 ही मंडळे ऋषी मंडळे अथवा गोत्र मंडळे म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रत्येक मंडळातील सूक्ते एकाच विशिष्ट ऋषीची किंवा त्याच्या गोत्रातील ऋषींची असतात. ऋषी व त्यांची मंडळे ही पुढील प्रमाणे: दुसरे मंडळ हे ग्रीत्सम ऋषींचे, तिसरे मंडळ हे विश्वामित्रांचे, चौथे मंडळ वामदेवांचे, 5वे मंडळ अत्रींचे, 6वे मंडळ भरद्वाजांचे, 7वे मंडळ वशिष्ठांचे, 8वे मंडळ कण्वांचे आणि अंगिरसांचे. ऋग्वेदाचे 9वे मंडळ एका ऋषीचे नसून ते सोम या देवतेला उद्देशून येणाऱ्या सूक्ताचे संकलन आहे. त्यामुळे त्याला सोममंडळ असे खरे म्हणता येईल. त्यालाच पवमान मंडळ असेही म्हटले जाते. ऋग्वेदाचे 1 आणि 10वे मंडळ मात्र ऋषी मंडळ म्हणून ओळखले जात नाही. ती संकीर्ण स्वरूपाची आहेत. विविध ऋषींच्या विविध विषयांवरील सूक्तांचा समावेश या मंडळात केला गेला आहे. त्यातील विषय आणि भाषेच्याही आधारावर ही दोन्ही मंडळे उत्तरकालीन असल्याचा आज सर्वमान्य आहे. अर्थात ही जी 2 मंडळे आहेत, 1 आणि 10वे मंडळ, हे नंतर मागाहून जोडलेले आहेत किंवा ते उत्तरकालीन म्हणजे नंतरच्या काळामध्ये त्यांचा समावेश त्यामध्ये केला आहे असं आता सर्वमान्य झाले आहे. 9वे मंडळ वगळता इतर सर्व मंडळांचा प्रारंभ अग्निसूक्ताने होतो. अर्थात 9वं जे मंडळ आहे ते जर का सोडलं तर इतर सर्व मंडळांचा जो प्रारंभ केला जातो ते अग्निसूक्ताने त्याचा प्रारंभ होतो. 9व्या मंडळातील सूक्तांची गुंफण ही छंदानुसार केल्याची आपल्याला दिसून येते. यातील 1 ते 67 ही सूक्ते गायत्री छंदातील, 68 ते 86 ही सूक्ते जगती, तर 87 ते 97 पर्यंत ही जी सूक्ते आहेत ती त्रिष्टुप छंदातील आहे. तर ऋग्वेदाला परिशिष्ट स्वरूपाची एकूण 11 सूक्ते मागाहून जोडली गेली आहेत. त्यांना खिल सूक्ते किंवा वालखिल्य सूक्ते असेही म्हटले जाते. ही सूक्ते 8व्या मंडळानंतर समाविष्ट करण्यात आली आहे. खिल सूक्तांसह ऋग्वेदातील एकूण सूक्तांची संख्या 1028 इतकी आहे आणि मंत्र किंवा त्यातील ऋचा या एकूण 10,528 आहेत. ऋग्वेदामध्ये किंवा ऋग्वेद संहितेमध्ये प्रतिपाद्य जो विषय आहे म्हणजे त्या ऋग्वेद संहितेत कोणकोणता विषय येतात ते आपण पुढील भागात बघू. रामकृष्ण हरी.